जालना जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड, पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, मंठा शिवारात कपाशीला तांब्यानं पाणी, कृत्रिम पावसाची आणि मदतीची मागणी. आज दिनांक 17 रोजी शुक्रवारी दुपारी 2 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर आता मोठा पावसाचा खंड पडल्यानं खरीप हंगामातील पिके संकटात सापडली असून सुरुवातीच्या पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी सोयाबीन, कपाशी, बाजरीसह विविध खरीप पिकांची लागवड केली होती. मात्र त्यानंतर पावसानं पूर्णपणे दडी मारल्यानं शेतातील पिके करपू लागली असून शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. मंठा तालुक्यातील अनेक शिवारांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. पिके जिवंत राहावीत म्हणून शेतकरी तांब्याने व बादल्यांनी कपाशीच्या रोपांना पाणी घालत असल्याचं हृदयद्रावक चित्र पाहायला मिळते. मर्यादित पाणी साठ्याच्या आधारे शेतकरी कसाबसा पिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की पुढील 8 ते 10 दिवसात समाधानकारक पाऊस झाला नाही तर सोयाबीन, कपाशी आणि बाजरीची पिकं पूर्णपणे जळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामावर मोठा आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या पार्श्वभूमीवर शासनानं तातडीनं परिस्थितीची दखल घेऊन कृत्रिम पावसाचा पर्याय राबवावा, तसेच पिकांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये. वेळेत मदत मिळाली नाही तर आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जाते. दादा मला सांगा की आता सध्याला पिकांची काय परिस्थिती आहे? मी शेतकरी आहे. माझे पैसे 4 एकर वावर आहे. मी वावरात जेव्हा गेलो 8-15 दिवस असं झालं की मला वावरात करमणूक नाही व्हायली. असं वाटेल घरी झोपी आली नाही. कुठंतरी जाऊन सरकार किंवा एखाद्याला भेक मागावा. शेतीमध्ये खर्चाला पैसे नाही, इकडून तिकडून आणले 60-70 हजार रुपये आम्ही लावले. आता पिंकर लावले 2 तास नाही झाले, 2 दिवस नाही झाले की ते जसं तसं दिसायला. समजा सोयाबीन जाळायला, कापूस जाळायला. आमच्यावर विश्वास नाही तर सरकारने पंचनामा करावा. आमची इतकी विनंती सरकारला की आमच्या वावरात येऊन सरकारने आमचे पंचनामे करावा आणि आम्हाला जितकं होईल लवकरात लवकर आम्हाला तुमची मदत द्यावी. बस आमचं इतकं बोलणं आहे सरकारला. बाकी जे शेतकरी. काय नाव तुमचं? माझं नाव कदीर बाबा मी कुरेश. आई मला सांगा की आता सध्या तुमच्या परिसरातील किंवा मग तुमची पिकांची काय परिस्थिती आहे? आमच्या पिकाची काय परिस्थिती, पाणी पाऊस नाही ना. कापस जळायला लागली तर पाणी नाही झाडायला. चोप येत नाही, काय नाही पा. किती खर्च केला होता आता यंदा? 50,000 गेले असतील. किती एकर शेती तुमची? 2 एकर. काय नाव तुमचं? निर्मला. दादा मला सांगा की सध्या तुमचं क्षेत्र किती आहे आणि सध्या तुमच्या पिकाची काय परिस्थिती आहे? आमच्या पिकाची उन्हानं जळून चाललंय पीक. 1 महिना होऊन सरकी लावून पाऊस नाही, काय नाही. सप्पा शिप्पा पाऊस पडलेला आहे. त्याच्यावर सरकी लागवड केलेली आम्ही आता काहीच नाही. आमची कपास जळायला लागली तर तांब्यानं आम्ही पाणी घालायलो. आमच्याकडे पाणी नाही, काय नाही. आमची कोरडवाहू जमीन आहे. काय नाव तुमचं? माझं नाव दत्ता धावरे. दादा मला सांगा की आता काय तुमची अपेक्षा आहे सरकारकडून आता या सगळ्या परिस्थितीवर? आता या परिस्थितीवर सरकारकडून आमची एकच अपेक्षा आहे. कारण आता हे शेतकरी तर मला सांगा प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं आणि सरकारला बी माझी कळकळून हात जोडून विनंती की सरकारनं स्वतः इथं येऊन पंचनामे करावे आणि तात्काळ यायला कर्जमुक्ती तर करावीच. जी आता कर्जमुक्ती रखडली ती लगेच ताबडतोब कर्जमुक्ती करावी आणि नवीन कर्ज देता येईल का हे लगेच बघून त्याला सहकार्य करण्याची माझी अशी कळकळीची विनंती राहील. नाव सांगा मला. माझं नाव सतीश निर्वळ, शेतकरी संघटना स्वाभिमानी, तालुका मंठा,